बायको नावाचं वादळ. बायको नावाचं वादळ आमच्या घरी फक्त सकाळ संध्याकाळी भांडी घासायच्या वेळीच येतं. चेपलेल्या प्रत्येक भांड्यात दिसतो मला बदामाचा आकार. पण करायचं काय? त्या दिवशी एका वाघिणीकडून एका सशाची होते शिकार. जेव्हा हे वादळ सासूरवाडीकडे वळतं, तेव्हा माझ्या घरात भयान शांतता पसरते. 4 दिवस का होईना ती मला छळायचं विसरते. पण जेव्हा हे वादळ तू सासरा मेहुणा मेहुणी यासारख्या छोट्या मोठ्या बेटांना भेटून माघारी फिरतं, त्यावेळी चक्रीवादळाचं रूप धारण करतं. आणि आता आमचं काय होणार या विचारानं घर सारं हादरतं. जेव्हा हे वादळ खरेदीकडे वळतं, तेव्हा माझं मन आतल्या आत जळतं. माझं हे हाल पाहून वादळाला सासू नावाचं वादळ येऊन भिडतं. तेव्हा घरात सुनामी येते. 2 वादळांची टक्कर पाहून मी पोराबाळांना घेऊन बसतो कोपऱ्यात जाऊन. पण हेच वादळ आमच्या भविष्यासाठी दिवस रात्र झटतं. फक्त आमच्या सुखासाठी तिचं माहेर तुटतं. पण सारी दुःख विसरून फक्त सासरच्यासाठी जीव ववाळून टाकतं. हेच वादळ आपल्या आजारपणात स्वतःसाठी फक्त 2 रुपयाची गोळी घेतं आणि पोरांबाळांसाठी रात्रभर जागतं. भांडणाऱ्या सासूच्या आजारपणात सकाळचा शिळा डबा संध्याकाळी खाऊन सासू सासऱ्याच्या सेवेसाठी दवाखान्यात दिवस रात्र राबतं. हे वादळ माझी नौका कधी बुडूनच देत नाही. तिच्या सहवासात माझं कधी वाईट घडतच नाही. आजकाल कोणत्याही पक्षाची युती टिकतच नाही. पण आमची ही महायुती कधी तुटतच नाही. आम्ही रात्रभर भांडतो आणि सकाळी उठून हसत बोलतो. हे पाहून भाऊकीला माझं कधी बरं वाटतच नाही. पण या वादळामुळंच माझ्या घराला असते शोभा. म्हणून तर मी कोणत्याही संकटात ताठ मानेनं असतो उभा. अशा या वादळाशिवाय जगण्यात नाही काहीही मजा. तिच्यासाठी केव्हाही सोसेन काळ्या पाण्याची सजा.